यांनी प्रतिक्रिया दिली आहे। सीआयडी आणि एसआयटी यांचा तपास चांगला सुरू आहे, मात्र घटना घडल्यानंतर पहिल्या दिवसाचा तपास कोणत्या पद्धतीने केला गेला यात शंका असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। त्यामुळे आता सुरुवातीचा तपास पुन्हा रिइन्व्हेस्टिगेशन करण्याची मागणी धनंजय देशमुख करणार आहेत, तर केवळ पोलिसांनी दिलेल्या अभयामुळेच आरोपी मोकाट असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे। जवळपास 5 ते 6 CCTV फुटेज आहे। जे काम होतं पोलीस यंत्रणेचं हे CCTV फुटेज त्यांच्याकडे घेणं सुरुवातीला, कमीत कमी ते पळून गेलेले CCTV घेतले असते तर कळालं असतं की कुठल्या दिशेनं ते गेलेत। त्याचाच प्रकार आहे ना हा। ज्या ते त्यावेळेसच त्यांना जेरबंद केलं असतं, पकडलं असतं, मुसक्या आवळल्या असत्या, तर ही त्यांना पण मर्मावर त्यांच्या बोट ठेवायची जनतेला वेळ नसती ना आली। आज सगळे आरोपी मध्ये असते, शिक्षा म्हणजे त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली असती। आज आरोपी मोकाट फिरतोय, कुठं गेलाय अभयामुळं सगळ्या पोलीस यंत्रणेच्या, हे किती वेळेस आपण बोलणार प्रसारमाध्यमांना।